सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस द 8th चॅप्टर ऑफ अगतंत्र सिरीज, ज्याचं नाव आहे थेरापेटिक युटिलिटी ऑफ अगध योगा. हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला अगध फॉर्म्युलेशन दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते आपल्याला थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. इम्पॉर्टंट आहे कारण यूटीमध्ये याच्यामधून एक क्वेश्चन कन्फर्म येत असतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामधले जे कंटेंट आहे त्याच्यासाठी छोटे छोटे ट्रिक तयार केलेले आहेत ते आपण एक एक बघू आता. ठीक आहे, म्हणजे हे जेवढेही फॉर्म्युलेशन दिलेले आहेत ते पूर्णच इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामधला कोणताही आपल्याला यूटीमध्ये येऊ शकतो किंवा एक्झाममध्ये कोणत्या पण येऊ शकतो. तर फर्स्ट त्याच्यामध्ये दुशीविषारी अगध. ठीक आहे, दुशीविषारी अगध जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहेत तर आपण याच्यामध्ये ट्रिकनुसार बघू. आपली ट्रिक काय याच्यामध्ये ऋषी यश ऋषी यश ज्ञाना मानसी PSL घर को निकल गए. ठीक आहे, तर ऋषी काय म्हटलेलं आहे रक्तचंदन, यश यष्टीमधू, ध्याना धान्यक, मांसी जटामांसी, P साठी पिंपळी, S सुवर्चिका, L लोध्र. नेक्स्ट इज घर गैरिक, को कुष्ठ, निकल नतम, के साठी कुटन्नतम, गए हा जो ए दिलेला आहे त्याच्यासाठी काय दिलं आहे तर एला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता थेरापेटिक युटिलिटी काय आहे, कशामध्ये आपण दुशीविषारी अगधाचा यूज करू शकतो. काय सांगितलेलं आहे दुशीविषामध्ये अतिसार, अरोचक, पिपासा, मूर्छा, वमनमोह, दुष्योदर इत्यादीमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युलेशन आहे आपलं बिल्वादी गुटिका. ठीक आहे, बिल्वादी गुटिकामध्ये काय सांगितले ट्रिक त्रिफळा, त्रिकटू, H2S2, तगर आणि करंज. ठीक आहे, त्रिफळ आपल्याला माहिती आहे काय आहे आमलकी, हरितकी आणि बिभतकी. त्रिकटूमध्ये काय येतं तर सुंठ, मरीच आणि पिंपळी. नंतर H2S2 म्हणजेच काय तर हरिद्रा आणि दारुहरिद्रा. ठीक आहे, S2 म्हणजेच काय तर सुरस आणि सुरावहा. एक मिनिट, सुरस आणि सुरावहा. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये नंतर आपले नेक्स्ट उरतात दोन तगर आणि करंज. हे लक्षात ठेवायचे कसे तरी. काय सांगितले बिल्वादी गुटिका. आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन येतो की बिल्वादी गुटिका असं डायरेक्टली येतं आणि आपल्याला त्यामध्ये क्वेश्चन असतो की इन्ग्रेडियंट्स लिहून त्याच्यामध्ये थेरापेटिक युटिलिटी लिहा. तर आपण बघू याच्यामध्ये थेरापेटिक युटिलिटी काय आहे तर S3 कडून काय लक्षात ठेवायचं तर स्नेक बाईट, स्पायडर बाईट, स्कॉर्पियन. नेक्स्ट इज रॅट, गर्विश, विसूचिका, अजीर्ण आणि ज्वर इत्यादीमध्ये काय करू शकतो आपण त्याचा यूज करू शकतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे बिल्वादी गुटिका हा जो क्वेश्चन आहे तर तो मोस्ट फ्रिक्वेंटली विचारला जातो आपल्याला. नेक्स्ट इज दशांग अगधसुद्धा विचारला जातो आपल्याला. काय सांगितले ट्रिक याची लक्षात ठेवायची PP वचा VHM पास हे. आता PP म्हणजेच काय पिंपळी, गजपिंपळी, वजा आपल्याला तसं लक्षात ठेवायचं आहे. नंतर काय आहे VHM. V म्हणजेच काय विडंग, H म्हणजे काय हिंगू, M म्हणजे काय तर मुस्ता. ठीक आहे, नंतर काय आहे PASS. P म्हणजेच काय पाटा, A अतिविषा, S सुंठ, दुसरा S सेंधव. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये दशांग अगधचं थेरापेटिक युटिलिटी काय युजेस काय तर शोध, कंडू, ज्वर, अरोचक, किटविषमध्ये आपण काय करू शकतो त्याचा यूज करू शकतो. कधी कधी आपल्याला क्वेश्चन येतो की याचे जे कंटेंट आहे ते लिहा, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग लिहा. ठीक आहे, म्हणजे हाऊ इट्स वर्क्स इन द विश. नंतर आहे याच्यामध्ये मुरवादी अगध. ठीक आहे, मुरवादी अगधची ट्रिक काय आहे PCV M/2, तगर आणि अमृता. ठीक आहे, काय म्हटलं आहे P/2 म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे जे दिलेलं आहे तर हे काय आहे तर हे by2 म्हटलेलं आहे यांनी. नंतर काय 2 P2 काय आहे तर पिंपळी पटोल, C काय आहे चव्य चित्र, V साठी काय आहे विडंग वचा, M2 काय आहे मुरवा मुस्ता. नंतर हे जे दोन आहेत आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहेत तगर आणि करंज हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तगर आणि अमृत सॉरी. नंतर याच्यामध्ये कशासोबत द्यायचं हे फॉर्म्युलेशन मुरवादी अगध त्याच्यामध्ये विथ वॉर्म वॉटर, कांजी किंवा आमरस असेल त्याच्यासोबत आपण देऊ शकतो. थेरापेटिक युटिलिटी काय याची तर सिंगल आहे आपला अग्निमांद ड्यू टू द गर्विश. नंतर आहे आता आपल्यामध्ये छोटंसं पंचशिरीष अगध.
पंचशीर्ष अगतमध्ये काय आहे तर इन्ग्रेडियंट्स काय याचे तर 5 पार्ट्स ऑफ शिरीष, म्हणजे हे शिरीष जे आहे प्लांट तर याचे 5 पार्ट्स सांगितले. कोणकोणते पार्ट्स आपण याच्यामध्ये डायग्राममधून लक्षात ठेवू. एखादं प्लांट आपण कन्सिडर केलं तर एखाद्याचे फ्लावर, तर फ्लावरचा पण यूज करतात. त्याला काय आले सीडचा पण यूज करतात. एखादं प्लांट असेल त्याला ऑब्वियसली लीव्ज असतात, लीव्सचा पण यूज करतात. देन बार्क, आणि नंतर एखादं प्लांट असेल त्याला रूट असतात. तर त्याच्यामुळे तुम्ही ही डायग्राम जी आहे ही लक्षात ठेवायची आणि याच्यानुसार त्याची 5 पार्ट्स लिहायचे. याच्यामध्ये कसं सांगितलं याचं जे बॉटनिकल नेम काय सांगितलं आहे अल्बिझिया लेबेक. ठीक आहे. तर हे कशासोबत द्यायचं पंचशीर्ष अगत जे आहे ते यूज विथ त्रिकटू हनी किंवा रॉक सॉल्टसोबत आपण त्याचा यूज करू शकतो. थेरपेटिक युटिलिटी काय सांगितली आहे इन्सेक्ट बाईट, कीटविष आणि सर्व विषामध्ये सुद्धा आपण याचा पंचशीर्ष अगतचा उपयोग करू शकतो. देन सेकंडली विषग्न महाकशय. हा जो विषग्न महाकशय आहे त्याच्यामधले जे पूर्ण चरकने सांगितलेलं आहे आपल्याला चरकमध्ये आहे. याच्यामध्ये कसे त्यांनी डिव्हिजन केलेलं आहे तर 10-10चे जे ड्रग्स आहेत ठीक आहे सेम प्रॉपर्टीवाले त्यांनी एका गटामध्ये ठेवलेले आहेत. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी विषग्न महाकशय वन ऑफ द ग्रुप हॅज अँटीटॉक्सिक इफेक्ट अकॉर्डिंग टू चक्रपाणी. विषग्न म्हणजेच काय तर विषग्न मीन्स द सबस्टन्स विच पजेस अँटी इन्फ्लमेटरी ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये ड्रग्स दिलेले आहेत की त्याची थेरपेटिक युटिलिटी सांगितलेली आहे काय आहे. ठीक आहे. आपण बघू आता 10. याच्यामध्ये ट्रिक नाही आहे, तुम्हाला थोडंसं हा जो श्लोक आहे तो थोडासा लर्न करा, तुम्हाला याच्यामध्ये पण कामाला येईल. द्रव्यामध्ये पण काय म्हटलेलं आहे हरिद्रा मंजिष्ठा सुवाहा सूक्ष्म एला पालिंदी चंदन कथक शिरी श्लेष्मांतक इति दशमानी विषग्नानी भवंती. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक एक ड्रगची आपण बघू कसा वर्क करत आहे तो. तर हरिद्रा फर्स्ट. हरिद्राचं काय आहे कसा वर्क करतो तर शोथ, लुताविष, कीटविष आणि रक्तदोषामध्ये काम करत असतो. मंजिष्ठा माहिती आहे आपल्याला काय आहे रक्तशोधक आहे, त्याच्यामध्ये कशामध्ये काम करते कीटविष आणि लुताविषामध्ये. नंतर काय सुवाहा कशामध्ये काम करते त्वचा रोगामध्ये काम करते. नंतर काय आहे एला कशामध्ये काम करते तर ही विषनाशक आहे. ठीक आहे. नंतर पालिंदी पण कशामध्ये यूज करू शकतो आपण पालिंदीचा शोध, वृश्चिक विष आणि सर्व विषामध्ये याचा उपयोग होतो. चंदनची प्रॉपर्टी काय आहे तर कूलिंग प्रॉपर्टी आहेत आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी असतात, त्याच्यामुळे तो कसा वर्क करतो शोध, सर्व विष आणि रक्त शोधक म्हणून. नेक्स्ट शिरीषचा आपल्याला माहितीच आहे कसं आहे विषग्न आहे. आपण शिरीष पंचांग शिरीष हे पण बघितलं अगत. त्याच्यामध्ये काय सांगितलं शिरीषचा मूषिका विष आणि सर्पविषामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. नेक्स्ट सिंधुवार काय म्हटलेलं आहे यांनी सर्पविषामध्ये यूज करू शकतो, लुताविषामध्ये पण आपण याचा यूज करू शकतो. नंतर काय म्हटलेलं आहे श्लेष्मांतक कसं आहे विसर्पावर काम करतो, शोध, नंतर सर्व विषनाशक आहे याच्यामध्ये प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू. इम्पॉर्टंट आहे आपल्याला कधी कधी विषग्न महाकशय सुद्धा येऊ शकतो कारण आपल्या द्रव्यामध्ये सुद्धा विचारतात, तर तुम्ही थोडासा जो श्लोक आहे याचा तो लर्न करून ठेवायला पाहिजे आतापासूनच. नेक्स्ट एक्सर्गन अकॉर्डिंग टू सुश्रुत संहिता. एक आपण चरकनुसार बघितला विषग्न. आता सुश्रुतने काय सांगितलं तर एकसर्गन सांगितलेलं आहे. त्याची ट्रिक काय आहे आपण आधी ट्रिक करून घेऊ कारण आपल्याला ट्रिक इम्पॉर्टंट आहे कारण कंटेंट तिथं आठवायला पाहिजे पेपरमध्ये जर आपल्याला आलेलं तर. ठीक आहे. ट्रिक काय याची आस्क BV टू गिव्ह 1 CPN. ठीक आहे. आता आस्क इथं आपण काउंटिंग करायची इथून 5 4 3 2 1. ठीक आहे. म्हणजे जे ए आहेत ते जे अल्फाबेट ए पासून सुरू होणार ड्रग किती आहेत 5 आहेत. एसपासून सुरू होणारे 4 ड्रग्स आहेत. त्याच्यामध्ये टोटल 19 ड्रग्स आहेत या एकसर्गनमध्ये. आपल्याला खूपदा MCQ सुद्धा विचारतो की जे एकसर्गन आहे त्याच्यामध्ये टोटल किती द्रव्य दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये टोटल 19 ड्रग्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 18 ड्रग्स जे आहेत ते प्लांट ओरिजिनचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक उरतो तो कोणता आहे तर कृष्णमृत्तिका म्हणजे माती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एक. ठीक आहे. आता A5 मध्ये काय सांगितलं यांनी इथे बघू आपण. A5 मध्ये काय सांगितलेलं आहे तर आम्र, अर्क, आरगवत, अंबष्ट आणि अश्मंतक. ठीक आहे. नंतर S4 मध्ये काय सांगितलेलं आहे यांनी श्यामा, शिरीष, सप्तला आणि सर्पगंधा. नंतर B2 मध्ये भूमी आणि भाकुची. ठीक आहे. V साठी सांगितलं यांनी वरुण. नंतर CPN C पासून चोरक, P पासून पुनर्नवा आणि N पासून निर्गुंडी. ठीक आहे. असं आपली ही ट्रिक आहे छोटीशी. त्याच्यामुळे आपले जे 19 ड्रग्स आहेत ते आपण लर्न करू शकतो. आणि एक राहिला आपला आपण 18 बघितले आणि लास्टचा 19 आहे कृष्णमृत्तिका. ठीक आहे. याच्यामध्ये ड्रगचे नाव दिलेले आहेत एका आणि त्याच्यामध्ये थेरपेटिक युटिलिटी सांगितलेली काय आहे. तर ड्रग काय आहे कटुबी आपण कशामध्ये यूज करत आहे व्रणहर आणि विसर्पमध्ये दिलेलं आहे. निर्गुंडी विषग्न आणि कृमिरोगामध्ये आपण त्याचा यूज करतो. बाकुची कुष्ठ आहे, कृमिघ्न आहे. वरुण कृमिहर आहे, हृदयरोगामध्ये वर्क करतो. नंतर रक्तदोषामध्ये पण त्याचा वापर करतात. नंतर कुष्ठरोगामध्ये आणि विसर्पामध्ये. नंतर सर्पगंधा व्रण, कृमिघ्न आहे, विषग्न आहे.
ठीक आहे. तर नेक्स्ट काय, सप्तला. सप्तलामध्ये कशामध्ये यूज करतात, तर कंडूमध्ये, त्वकविकार असतील तर त्याच्यामध्ये पण आपण त्याचा यूज करतो. पुनर्नवा काय आहे, व्रण आणि हृदयरोगामध्ये त्याचा उपयोग होतो. शिरीषमध्ये काय, विसर्प आणि विषग्न म्हणून त्याचा उपयोग होतो. आपण पंचशिरी जागत पण बघितला. नंतर आरगवल. आरगवलमध्ये हृदय आहे आणि ज्वरग्न आहे. नंतर श्यामा. श्यामा कशामध्ये यूज करतात, क्रिमिहर आहे आणि हृदय आहे. नेक्स्ट इज अर्क. अर्क कसं आहे, तर क्रिमिहर आणि व्रणहर आहे. अंबष्ट. अंबष्ट पण काय सांगितलं यांनी, विषग्न सांगितलेलं आहे, हृदय, क्रिमिग्न आहे आणि गर्विषामध्ये याचा उपयोग होतो. नेक्स्ट इज विडंग. विडंग कसं सांगितलेलं आहे, क्रिमिहर आहे. अश्मंतक, विषग्न आणि दाहनाशक आहे. भूमीचं काही सांगितलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये कृष्णमृत्तिकाचा उपयोग करायला सांगितलं यांनी, कारण माती काय असते, थंड असते थोडी. नंतर कुरबक, कुष्ठ आणि कंडुग्न आहे. चोरकमध्ये काय सांगितलं, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह असतो आणि आपण त्याचा संज्ञास्थापक म्हणून यूज करू शकतो. नेक्स्ट इज आम्र. आम्रचं काय सांगितलं यांनी, तर छर्दिग्न, अँटी इमेटिक प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे जर हे सिम्पटम बॉडीमध्ये दिसले असतील तर हे जे एकसर गण आहे याच्यामधले कसे ड्रग्स आहेत, तर हे 19 ड्रग्स आहेत. आपण याच्यामधलं सिंगल ड्रग थेरपीसुद्धा देऊ शकतो पेशंटला, किंवा आपण कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे 2 ते 3 ड्रग आपण कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा पेशंटला देऊ शकतो, अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ द पॉयझन अँड द मॅनिफेस्टेशन ऑफ द पेशंट. अकॉर्डिंग त्याच्या आपण हे देत असतो पेशंटला. ठीक आहे. आपण हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे कवर केलेले आहेत पूर्ण. याच्यामधला कोणताही एक अगत आपल्याला पेपरमध्ये हमखास विचारतात, त्याच्यामुळे हे जे ट्रिक सांगितली त्याच्यानुसार करा, त्याच्यामुळे तुम्हाला द्रव्य थोडंसं मेमोराईज करायला इझी जाईल. ठीक आहे. थँक्यू.